कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। परत भेटू कधीतरी। अंतरांनी तिच्या कुटुंबियांबद्दल वगैरे काही तुम्हाला सांगितलं नाहीये का? अहो त्या कसं सांगणार, त्यांची स्मृती गेली आहे। मग सरोजिनी, काय ठरवलंयस तू? तुला तुझा निर्णय देता येत नाहीये, तेव्हा मला यावंच लागणार ना? काय ठरवलंयस? मला थोडा वेळ लागेल। कोणाला फसवतेस तू सरोजिनी? तुझा निर्णय तर झालाय, हो ना? नाही झालाय माझा निर्णय, मला माहित आहे। लीला आणि अंतरामध्ये तुझं झुकतं माप लीलाकडे आहे, हो ना? तसं नाहीये। अंतराई मला तितकीच जवळची आहे, पण आता कुठे लीला आणि अभिरामचा संसार मार्गी लागलाय, आणि त्यात हे असं कोणाला माहित होतं की अंतरा जिवंत आहे? तुझ्यासारखी बाई इतका स्वार्थी विचार करेल असं वाटलं नव्हतं ग मला। स्वार्थी? लीला आणि अंतरामध्ये तू झुकतं माप लीलाला देतेस आणि अंतरावर अन्याय करतेस। असं बिलकुल नाहीये। लीलाने या घरासाठी खूप त्याग केलाय। लीलानं माझा हरवलेला अभिराम मला परत मिळवून दिलाय। ही तुझ्यातली आई बोलतीये सरोजिनी। तुझ्यातल्या सासूचं काय? जिने तुला हरवलेला अभिराम परत आणून दिला, ती लीला तुला महत्वाची वाटतेय, पण त्या अभिरामला घडवलाय कोणी? अंतराने। त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या पाठी उभं कोण राहिलं? अंतरा। त्याचा संसार कोणी उभा केला? अंतराने। या घराला एकत्र कोणी बांधून ठेवलं? अंतराने। तू जगाला फसवू शकशील, पण स्वतःला? एकदा स्वतःला हा प्रश्न विचार। ज्या अभिरामवर तू इतकं जीवापाड प्रेम करतेस, तो अभिराम तुला कोणी मिळवून दिला? जिने तुझा हरवलेला अभिराम तुला परत मिळवून दिला, तिचा जय जयकार करतेस, आणि जिच्यामुळे अभिराम घडला त्या अंतराला अंतर देतेस। आज अंतरासोबत जे काही घडलं तर तिची काय चूक आहे? तिचा ऍक्सिडेंट झालं, ही तिची चूक आहे? तिची स्मृती गेली, ती आजारी पडली, ही तिची चूक आहे? ती जिवंत आहे, ही तिची चूक आहे? मग या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा तिलाच का मिळते? आज ज्या कुटुंबाचा तुला इतका अभिमान वाटतो, जिने या कुटुंबाला इतका एकत्र बांधून ठेवलं, आज तू तिलाच या कुटुंबापासून दूर करतेस। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अभिरामवर तू इतकं प्रेम करतेस, त्या तुझ्या अभिरामला जर कळलं की तुला माहित असून सुद्धा तू अंतराला, म्हणजेच त्याच्या पहिल्या प्रेमाला, त्याच्यापासून, या घरापासून दूर ठेवलंयस, तर त्याचा परिणाम काय होईल? म्हणून सांगते, या सगळ्याचा परिणाम अभिरामवर होईल, या घरावर होईल, तुझ्यावर होईल। म्हणून योग्य तो विचार कर, नीट विचार कर आणि योग्य तो निर्णय घे। अंतरावर अन्याय होऊ देऊ नकोस। तीच तुझी खरी सून आहे, तीच तुझी खरी सून आहे। नाही 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 नाही, गप्प बस जरा, शांत हो। मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही, मला तुझंही काही ऐकायचं नाही। निघून जा इथून, तू निघून जा, निघून जा। देवा,
ताई ताई तुम्हाला त्या दिवशी मी तुमचे ब्लड रिपोर्ट सबमिट करायला सांगितले होते, केले का ते? हो लगेच केले मी. म्हणजे लताताई नव्हत्या केबिन मध्ये, पण मी तसा निरोप दिला होता. ठीक आहे ठीक आहे, मी ऑफिसमध्ये चेक करतो. हो चालेल. स्मिता कुठे गेली आहे इकडे? हा बोल रे. हां सर, लीला जहागीरदार आणि सरोजिनी जहागीरदार इकडे दोघे आश्रमात आलेले आहेत. क्या बात आहे. इतकी चांगली बातमी देऊन तू दिवसाची सुरुवात केलीयस. आता काहीही करून त्या अंतराला लीला समोर घेऊन ये, म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं काम 100% होईल. आणि तुला तुझा मोबदला. थँक्यू सर. बाबा काही बोलायचं आहे का? काय? आई आणि लीलाबद्दल. मी ऑफिसला चाललोय, आई मंदिरात गेलेली आहे. लीलाला सांगितलंय की ते आल्यावरच घरी आहे. इन केस कोणी घरी विचारलं तर हेच सांग. तेजे, लीला कुठे गेली हे तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुझा भूतकाळ हा लवकरच तुझ्या वर्तमानातलं सत्य बनून तुझ्या समोर येणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.